मित्रांनो, हे बघूनच तुम्हाला समजलं असेल आज आमचा कुठला भेट आहे. भेट असा म्हणजे आज आमच्याकडे आहे चिकन बिर्याणी. ती बनवत आहे आमची लाडकी बहीण निकिता. मस्त खूप छान बनवते बिर्याणी. आता सध्या चाललंय काम, तिला थोडीफार मी मदत करतोय. माधू दीदी, याच्यामध्ये काय काय टाकलंय चिकन मध्ये? चिकन मसाला, त्याच्यानंतर चिली पावडर, हे चिकन बिर्याणी मसाला आणि आता खडा मसाला तो पण टाकला याच्यात. खडा मसाला हा 1 पॅकेट टाकलंय. परत भाजलेला कांदा पण टाकलाय, हा तेलामध्ये भाजून घेतलाय. आणि पुदिना सुद्धा टाकलाय, दही सुद्धा टाकलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण आता तिने मॅरिनेट करून ठेवलंय. किती मिनिटं ठेवणार आहे? अर्धा तास ठेवणार आहे. आणि अजून कांदा भाजायचा चालू आहे. इथे तांदूळही धुवून ठेवलेले आहेत. आणि आज आमचा खूप मस्त पक्कड बेत आहे. आणि इथे मम्मी आमची मिक्सरला आलं लसूण पेस्ट करून देते. सर्वात मोठं काम आहे, कारण ह्याच्यामध्ये टाकायचं राहिलंय आमचं. आणि हे बिर्याणी खाण्यासाठी तयार होत आहेत. आणि हा बिर्याणीची वाट बघतोय कधी बनते आणि मी कधी खातोय. हात बिर्याणीला लागलेत. हा बघा फोटो काढतोय, हा पण व्हिडिओ काढतोय. त्याचा व्हिडिओ शूटिंग कॅमेरा बघ, ओरिजिनल कॅमेरा. सिद्धांतचा पण हात बिर्याणीला लागलाय. बघणारे म्हणत असेल मी फक्त व्हिडिओज काढते, मी पण हात लावलाय. चिकन मी धुतले. तुम्हाला किती भूक लागले? पोटात गेले. सकाळपासून उपाशी आहे बिर्याणी खायची म्हणून. गेलं जायगावला सोडून आलं. कैसे जीभ लपलप आई. यायला मला डॉक्टरला इंजेक्शन द्यायचे. वाव, नीलम दीदीची आठवण आली. तिला बिर्याणी भेटणार नाही. असेल पातळ असेल. तुला हे तवा ठेवून मग त्याच्यावर ठेवायला लागेल दम द्यायला. तसंच दम देणार ग, पण अगोदर मी ना तसंच करायला पाहिजे. तवा ठेवायला पाहिजे. हे तांदळाच्या भाकरीवर कसलं लागलं? काय कसलं ह्याची गरज आहे का मसाल्याची? अजिबात नाही. मी पण नाही घालत त्याच्यात मसाला. ती बघ काय करते. काय टाकलं त्यात? हा आमचा स्पर्श इतका सतवतोय, करू पण देत नाहीये काय. हा आहे तळलेला कांदा, तो आता टाकते ती त्याच्यावरती. गाडी गाडी त्याच्यावरती मग पुदिना टाकलाय. त्याच्यानंतर तो तिने रस्सा थोडासा काढून ठेवलेला तो टाकलाय. म्हणजे का कशासाठी? कलर पण येतो आणि दम मध्ये येतो पण येतो. आणि बिर्याणी आपली जास्त सुकी सुकी नाही आवडत, एकदम अशी ज्युसी बनते छान. हे वरती टाकणार चिकन आता टाकायचं. गरम असेल ना.
आजी थंडावली. तिला नाही प्रवास होत इतका. माणसाला पण याच्यापेक्षा डबल प्रवास केलेला आम्ही कधी गेले. आता ती ना, आता ती एकदम गळाटली आहे. तिला नाही होत आता. खाते पण खूप ना ती. खाते पण नाही ती. स्पर्शला पण आपल्यासोबत जेव घालू की आता घालू? दम होईपर्यंत खाईल का? खाईल आता त्याचं. काय झालं ना? दूध लेट पिलेलं ना म्हणून मी त्याला दिलं नाही. ते 9:30 वाजता केक जेवण पण खाल्ली ना? म्हणूनच नाही दिलं. मला नाही खाल्ली, पप्पाने खाल्ली. आता हा कम्प्लीट झालाय आपला. नाही झालं. नाही झाला? थांबा रे व्ह्यूअर्स लोकांनी, अजून काय कम्प्लीट नाही झाला म्हणते ती. शेवट ही किती किलो बिर्याणी झाली पुरी? 3 किलोची बिर्याणी झाली. 1.5 किलो चिकन, 1.5 किलो राईस. तीन किलोची बिर्याणी घरी खूप कमी सामानात आणि खूप कमी पैशात इतकी सुंदर बनवली आहे. पूर्ण टाक ना ती रसा राहिलाय त्याच्याकडून. तिथेच आहे. मी दही नाही टाकलं. तुझं लागलं थरथरायला. वाफ ह्याच्यामध्ये त्याला ते पीठ बीठ नाही लावत ना तू? लावायचं वरती जड ठेवायचं. जड मी बसू का? आपले हे आहे ना जड जड. कमी हीट. आणि आता आपण वाट बघूया. थंड होईल. बंद करा. बाई रनिंग करणारे 5 किलोमीटर आता पळायला गेलो. होणारे पळून जेवायसाठी 5 किलोमीटर पळायला गेलो. तुम्हाला बिर्याणी कशी वाटली? एकदम छान मस्त पैकी आमचा मस्तपैकी प्रोग्राम झाला मलवडीमध्ये. बिर्याणी एकदम टेस्टी, एकदम म्हणजे एकदम फर्स्ट क्लास बिर्याणी बनवली. बिर्याणी दादा तुला कशी वाटली बिर्याणी? एक नंबर. सिद्धांत तुम्हाला कशी वाटली बिर्याणी? रबरबीत. आता तुला कशी वाटली बिर्याणी? चांगली. मम्मी तुला? वाटत ना तुमच्या छान बिर्याणी छान बनवल्याबद्दल आता मी खाऊन बघते. निकिता वाघमारे यांना उभा मोठा केला तुझ्या. पहिले पोकळाची फी 1 रुपया आहे.
छान झाले, मीठ कमी झालंय फक्त. छान झाले, मीठ कमी झाले. म्हणजे मला जास्त मीठ लागते म्हणून.